नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीर आणि मेथीची जुडी 1 रुपयाला पुकारल्यानं शेतकऱ्यानं 3000 जुड्या निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात रस्त्याच्या कड्याला फेकून दिल्याची घटना घडली आहे। तळेगाव रोही येथील शेतकरी कैलास नामदेव जिरे यांनी 17 जुलैला नाशिक बाजार समितीमध्ये तब्बल 3000 जुडी कोथिंबीर आणि 2000 जुडी मेथी विक्रीसाठी आणली। मात्र बाजार समितीमध्ये लिलावात भाजीला अवघा 1 रुपया प्रति जुडी भाव पुकारण्यात आला। यामुळे संबंधित शेतकऱ्यानं व्यापारी आणि नंतर ग्राहकांना मोफत देण्यापेक्षा रस्त्यानं जनावरं खातील या हेतूनं नाशिक संभाजीनगर मार्गावर जागोजागी भाजी फेकून देत सरकारचा निषेध केला। सततचा पाऊस हा भाजीपाला पिकासाठी प्रतिकूल असला तरी देखील अनेक शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन भाजीपाला पिकवलाय। मात्र आज बाजारात त्याला अवघा 1 ते 3 रुपया जुडी असा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे। याकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं, शेतमालाला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। आम्ही जीवाचं रान करून भाजी पिकवतो, मात्र मार्केटमध्ये भाव मिळत नाही। इतक्या कमी भावानं विकायचं तर काहीही हातात राहत नाही। आज आम्हाला गाडी भाडं देखील खिशातून भरावं लागलंय। यामुळे आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नसल्याचं शेतकऱ्याकडनं सांगण्यात आलंय। आम्ही एवढी भाजी नेली, आमच्याकडे 1 रुपया भाजी पुकारली, एवढं शेतीत एवढं पिकवलं, त्याचं एवढं खर्च पाणी केलाय। आता फेकून द्यायची वेळ आहे आम्हाला, भाजी लागायची वेळ येईल, औषधं पाणी आणि काय करायचं। गाव कोणतं तुमचं? गाव तळेगाव रोही। नाव कैलास नामदेव जिरे। बरं, आता तुम्ही नाशिक मार्केटला गेले होते ना? नाशिक मार्केटला गेलो होतो। बरं, किती लावलेली कोथिंबीर? जवळजवळ आता 3000 कोथिंबीर होती। अरे बाप, 2000 भाजी होती। बरं, रुपये मागितल्यानंतर मी आमचं डोकं नसलं, आम्ही डायरेक्ट पोचून देऊ राहिलो इकडे। काय करावं मग आता? जर समजा किलो रुपये मागितले, मुख्य चित्राबान खाल्लं काय होणार? काय करणार आहे आम्ही शेतकरी भाऊ? असं नाशिक माझा न्यूजसाठी किरण कुमार आवारी, निफाड।